मनोरुग्णांसाठी आधार असणाऱ्या पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय। रुग्णालयातल्या खरेदी प्रक्रियेत 1.5 ते 2 कोटींचा अपहार झाल्याचं समोर आलेलं आहे। आरोग्य विभागाच्या चौकशी समितीने सरकारी निधीच्या गैरवापराचा आरोप केलाय। त्यामुळे आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्टाचाराची कीड पुन्हा एकदा अधोरेखित होतीये। येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात भ्रष्टाचार। चौकशी समितीच्या अहवालानंतर भ्रष्टाचार झाल्याचं उघड। मनोरुग्णांच्या अंतर्वस्त्रापासून अंघोळीच्या पाण्यापर्यंत भ्रष्टाचार। आशिया खंडातलं सर्वात मोठं मनोरुग्णालय असलेल्या येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात कोट्यवधींचा गैरव्यवहार झालाय। या प्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। येरवडा मनोरुग्णालयात अनागोंदी कारभार सुरू असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते शरद शेट्टी यांनी केली होती। त्या तक्रारीवरून गठीत करण्यात आलेल्या समितीचा अहवाल आरोग्य विभागात सादर करण्यात आला। अहवालातून स्वच्छता कंत्राट, साहित्य खरेदी इतकंच नाही तर मनोरुग्णांच्या अंतर्वस्त्र खरेदीत सुद्धा पैसे खाल्ल्याचं समोर आलंय। हमने साफ सफाई का मुद्दा दिए थे, आहार का मुद्दा दिए थे, सेंटर ऑफ एक्सलेशन और नर्सिंग का स्कूल का दिए थे, उसके बाद डी एडिक्शन का दिए थे, रिहैब सेंटर का दिए थे और अदर कुछ पैसे का जो भ्रष्टाचार हुआ है उसके बारे में दिए थे। तो इतना भ्रष्टाचार उधर बाहर निकला है। वो 1 करोड़ 24 लाख बता रहे, लेकिन ये 4-5 करोड़ के ऊपर का घोटाला है। अनेक तक्रारी असताना स्वच्छता कंत्राटदारावर महिन्याला 14 लाखांचा खर्च झालाय। सोलर वॉटर हीटर खरेदीवर 73 लाखांचा खर्च। प्रत्यक्षात सोलर वॉटर हीटर ऐवजी इलेक्ट्रिक हीटरचा कंत्राटदाराकडून पुरवठा करण्यात आला। 2024 मध्ये 361 मनोरुग्णांची गरज नसताना खासगी मनोरुग्णालयांमध्ये रवानगी करण्यात आली। पुनर्वसन केंद्रासाठी आलेल्या 11 लाखांचा निधी हडप करण्यात आला। रुग्णांना निकृष्ट दर्जाच्या दुधाचं वाटप करण्यात आलं। अंतर्वस्त्र तसंच दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीमध्ये लाखोंचा अपहार करण्यात आला। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील पाटील यांच्या कार्यकाळात हा भ्रष्टाचार झाल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला। त्यामुळे त्यांच्याकडून अपहाराची रक्कम वसूल करण्याबरोबर योग्य ती कारवाई करण्याची शिफारस समितीने केली आहे। माननीय उपसंचालक यांनी चौकशी समिती गठीत केली होती। त्यात माननीय सहाय्यक संचालक, वैद्यकीय उपसंचालक कार्यालय आणि उपाधीक्षक आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी मेंटल हॉस्पिटल आणि प्रशासकीय अधिकारी सिव्हिल हॉस्पिटल आणि कार्यालय अधीक्षक उपसंचालक कार्यालय या 5 जणांची समिती गठीत केली होती। त्या समितीने ह्या चौकशी अहवाल आम्ही परवा 3 दिवसापूर्वी माननीय उपसंचालक कार्यालयात सादर केले आहे। ते पुढील कारवाईस आम्ही सादर केले। भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आलेले तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील पाटील सध्या रजेवर आहेत। त्यांनी शासनाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला। आता लवकरात लवकर आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी होतीये। सफाईचं कंत्राट असो व पुनर्वसन केंद्राची स्थापना अशा अनेक गोष्टींमध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे। त्यामुळे हा भ्रष्टाचार म्हणजे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला दडलेला दुर्धर आधार म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।